व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच समजेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेलकम टू GS अकॅडमी. 9th मॅथ फर्स्ट चॅप्टर नंबर फर्स्ट सेट संच यातील प्रॅक्टिस सेट 1.2 आपण बघणार आहोत. त्यासाठी टाइप्स ऑफ सेट, संचाचे प्रकार आपल्याला माहिती पाहिजे. टाइप्स ऑफ सेटचा पहिला टाइप आहे सिंगल टोन सेट. यालाच एक घटक संच म्हणतात. दिस सेट हॅव्हिंग ओनली वन एलिमेंट, म्हणजेच या संचामध्ये फक्त एकच घटक असतो, म्हणून याला एक घटक संच सिंगल टोन सेट म्हणतात. सेकंड टाइप एम्प्टी सेट और नल सेट, म्हणजे रिक्त संच. द सेट हॅव्हिंग नो एनी वन एलिमेंट, या संचामध्ये एकही एलिमेंट नसतो, म्हणून त्याला रिक्त संच म्हटलेले आहे. त्याला सिंबल आहे फाय. थर्ड टाइप फायनाइट सेट, शांत संच. द सेट हॅव्हिंग ओनली फायनाइट एलिमेंट, काहीच ठराविक घटक या संचात असतात, म्हणून याला शांत संच फायनाइट सेट म्हटलं जातं. फोर्थ टाइप इनफायनाइट सेट, अनंत संच. द सेट हॅव्हिंग मेनी एलिमेंट इनफायनाइट एलिमेंट, या संचामध्ये अनंत घटक असतात, म्हणून याला अनंत संच असं म्हटलेलं आहे. या चार संचाच्या प्रकारावर प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच 1.2 अवलंबून आहे. सराव संच 1.2 मधील पहिला प्रश्न, फर्स्ट क्वेश्चन, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर, म्हणजेच खालीलपैकी कोणते संच समान आहेत की नाही याचे स्पष्टीकरण करा. त्यात पहिला सेट दिलेला आहे A इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट x सच दॅट 3x मायनस 1 इक्वल टू 2. फर्स्ट सॉल्व दिस इक्वेशन. पहिले आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करून घ्यावं लागेल. त्यासाठी तो संच आपण लिहिणार A इक्वल टू x सच दॅट 3x minus 1 equal to 2. Write the equation. Why write the equation? Because justify your answer. म्हणजे तुमच्या उत्तराचा पडताळा घेण्यासाठी समीकरण लिहा आणि ते सोडवा. फर्स्ट राईट द इक्वेशन, देन सॉल्व द इक्वेशन. -1 चं जर पक्षांतर केलं, ते जर तुम्ही उजव्या बाजूला नेलं तर तो +1 होईल. म्हणून therefore 3x equal to 1 plus 2 3. 3 multiply divide होणार. therefore x is equal to 3/3. 3 1 जा 3, 3 1 3, म्हणून x ची व्हॅल्यू आली 1. बघा x ची व्हॅल्यू 1 आली, म्हणजेच या A सेटचे एलिमेंट आहे ओनली 1. त्याचप्रमाणे सेकंड B set into curly bracket x such that x is a natural but x is neither prime or composite. म्हणजे x हा घटक जो आहे ती अशी नैसर्गिक संख्या आहे की जी मूळही नाही किंवा संयुक्तही नाही. मग अशी कोणती संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही? तर ती आहे 1. 1 is neither prime and or composite. एक ही अशी संख्या आहे की ती प्राइमही नाही म्हणजे मूळही नाही आणि संयुक्त म्हणजे कंपोजिटही नाही. देन थर्ड सेट C is equal to x such that x belong to n, x is less than 2. म्हणजेच x हा घटक नैसर्गिक संचामधील आहे. x हा घटक म्हणजे x हा एलिमेंट नैसर्गिक संचात आहे आणि तो कसा आहे? लेस दॅन 2. नैसर्गिक संचामध्ये 2 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? तर
1 आहे. देअरफॉर C इज इक्वल टू 1. Therefore, A set having A have first statement, B have second statement, and C have third statement. Statement first, statement second, statement third. या तिघांचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येईल की तिघांचं उत्तर कसं दिसतंय, समान दिसते. म्हणून आपण लिहू शकतो फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. देअरफॉर यावरून आपण लिहू शकतो काय, सेट ए इक्वल टू सेट बी इक्वल टू सेट सी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1. म्हणजे ए बरोबर बी बरोबर सी बरोबर 1 लिहू शकतो. म्हणजेच इथं देअरफॉर ए बी अँड सी सेट्स आर इक्वल. म्हणजे संच ए कॉमा संच बी व संच सी समान आहेत, समान आहे. हे आपण सिद्ध करू शकतो. हे सिद्ध हेन्स प्रूफ. अशा प्रकारे आपण प्रूव्ह करू शकतो. क्वेश्चन नंबर 2. डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. संच ए आणि संच बी समान आहे की नाही हे ठरवा आणि तुमच्या उत्तराला कारण लिहा. कारण द्यायचं आता उत्तराला. तर पहिला ए सेट काय दिलेला आहे, ए इक्वल टू इव्हन प्राईम नंबर्स, अँड बी दिलेला आहे बी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट 7x - 1 इक्वल टू 13. देन सॉल्व दिस आन्सर. ए इक्वल टू इव्हन प्राईम नंबर. विच इज इव्हन प्राईम नंबर? 2 इज ओनली इव्हन प्राईम नंबर. 2 ही संख्या अशी आहे की ती फक्त सममूळ संख्या आहेत. इतर ज्या सर्व मूळ संख्या आहेत त्या विषम आहेत. म्हणून आपण ए हा संच अशा प्रकारे लिहू शकतो. त्याचप्रमाणे बी हा संच दिलेला आहे. बी सेट काय दिला आहे, कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट 7x - 1 इक्वल टू 13. तर अगोदर आपण इथं इक्वेशन राईट करून घेऊ. 7x - 1 इक्वल टू 13. देन सॉल्व दिस इक्वेशन. समीकरण सोडवा. एक्सचं पक्षांतर करा. एक्स मायनस आहे तर इकडे तो होईल प्लस. मग काय आन्सर येईल तर 7x इक्वल टू 13 प्लस 1 इज 14. 7 इज मल्टिप्लाय. 7 गुणिले आहे काय होणार, उजव्या बाजूला गेल्यावर तो भागिले होणार. 14 भागिले 7. 7 ने भाग द्या. 7 1 7, 7 2 14. 7 1 7, 7 2 14. देअरफॉर एक्स इक्वल टू 2. एक्सचं उत्तर काय मिळालं, 2 मिळालं. देन बी सेट. देअरफॉर बी सेट म्हणजे बी संच काय मिळाला आपल्याला, 2 मिळाला. आणि ह्याला आपण म्हणणार स्टेटमेंट नंबर 2, विधान 2. विधान 1. स्टेटमेंट फर्स्ट इज ऑल्सो 2, एलिमेंट इज 2 अँड बी सेट हॅव्हिंग ऑल्सो एलिमेंट 2. म्हणजे ए संचाचा घटक पण 2 आहे आणि बी संचाचा घटक पण 2 आहे. म्हणून फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून ए इक्वल टू बी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2. ए बरोबर बी बरोबर महिरपी कंसात 2. म्हणजेच हे संच दोन्ही कसे आले आहेत, समान आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो सेट ए इक्वल टू सेट बी. म्हणजेच संच ए बरोबर संच बी. देअरफॉर ए अँड बी आर इक्वल सेट, आर इक्वल सेट. हेन्स प्रूफ. म्हणून
संच ए आणि संच बी समान आहेत, समान आहेत हे सिद्ध, हे सिद्ध. ज्यावेळेस तुम्हाला गिव्ह रिझन येईल त्यावेळेस हे उदाहरण अशा प्रकारे सोडवायचे असते. क्वेश्चन नंबर 3. Which of the following sets are empty set? Why? खालीलपैकी रिक्त संच कोणते आहेत? का? तर पहिला सेट आहे, पहिला एक्झाम्पल मध्ये पहिला सेट ए दिलेला आहे. ए इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट ए सच दॅट ए इज ए नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. म्हणजेच ए हा संच काय दिला आहे तर ए ही संख्या शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या कधीच नसते. त्यामुळे ए इक्वल टू आपण काय लिहिणार? ब्लँक कर्ली ब्रॅकेट रिक्त संच लिहिणार ज्यामध्ये एकही घटक नाही. असं कधी शक्य नसतं. पुन्हा सेकंड मध्ये बी जो सेट आहे तो दिलेला आहे कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. तर इथं एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 म्हणजे त्याचा आन्सर पुन्हा काय आलं 0. 0चा स्क्वेअर 0च येणार. बट आन्सर जर 0 आलं बट 0 इज एलिमेंट. 0 काय आला आहे त्याचा घटक आहे. 0 इज एलिमेंट म्हणजेच परंतु 0 हा घटक आहे. या संचाचा काय आहे तो घटक आहे. 0 हा घटक आहे. म्हणून बी सेट काय येईल तर बी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 0 येईल. म्हणजे हा रिक्त संच नाही. इथं एक घटक आलेला आहे तो म्हणजे कोणता 0. बी हॅव्हिंग एलिमेंट 0. 0 इज ऑल्सो एलिमेंट. अँड देन थर्ड सेट सी इज इक्वल टू एक्स सच दॅट 5x - 2 इक्वल टू 0. x बिलॉंग्स टू n. हे इक्वेशन आपण अगोदर सॉल्व्ह करून घेऊ. 5x - 2 इक्वल टू 0. 5x - 2 बरोबर 0. x हा जो घटक आहे हा बिलॉंग्स टू n म्हणजे x हा नैसर्गिक संचाचा घटक आहे. म्हणून इथं आता आपण अगोदर इक्वेशन सॉल्व्ह करून घेऊ. -2 - 2 हा RHS म्हणजे उजव्या बाजूला न्या. तो काय होणार आहे +2 होणार आहे. म्हणून आपल्याला 5x इक्वल टू 2 मिळाला. 5 मल्टिप्लाय उजव्या बाजूला न्या तो डिवाइड होईल. म्हणजेच आपल्याला एक्सचं आन्सर मिळालं, उत्तर मिळालं 2/5. म्हणून आपल्याला सी सेट मिळाला 2/5. ओके. देन हियर ए सेट इज फर्स्ट स्टेटमेंट, बी सेट इज सेकंड स्टेटमेंट अँड सी सेट हॅव अ थर्ड स्टेटमेंट. जर तुम्ही विधान 1, विधान 2 आणि विधान 3चं जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये फक्त नल सेट म्हणजे एम्प्टी सेट रिक्त संच कोणता आहे तर फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड विधान 1, 2 व 3 वरून ओनली ए सेट ए इज एम्प्टी सेट. व्हाय दिस सेट इज एम्प्टी? संच ए हा रिक्त संच आहे. रिक्त संच आहे कारण बिकॉज no any one element. कारण या संचात एकही घटक नाही. म्हणून आपण ए या संचाला काय म्हटलं आहे रिक्त संच म्हटलं आहे. त्याचप्रमाणे सेट बी and set C
are not empty set. संच B आणि संच C हे रिक्त संच नाही. व्हाय प्रश्न विचारल्यामुळे तुम्हाला एवढं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. प्रश्न चौथा. राईट विथ अ रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट ऑर इनफाईट. म्हणजेच खालीलपैकी कोणते संच शांत किंवा अनंत संच आहेत ते सकारण स्पष्ट करा. त्यात पहिला संच फर्स्ट सेट इज गिवन a equal to curly bracket x such that x is less than 10. x is a natural number. म्हणजेच x a हा संच दिला आहे. x हा घटक x कसा आहे तर 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. म्हणून आपण हा संच अशा पद्धतीने लिहू शकतो. 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 इज लेस दॅन 10. ह्या 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहेत. त्याचप्रमाणे सेकंड सेट दिलेला आहे. तर या 1 ते 9 संख्या आहे म्हणजे ठराविक संख्या आहे. म्हणून हा कोणत्या प्रकारचा संच झाला तर फायनाईट सेट. इट इज फायनाईट सेट. फायनाईट सेटलाच म्हटलं आहे मराठीत शांत संच. त्याचप्रमाणे पुढचं बी सेट. बी इक्वल टू वाय सच दॅट वाय इज लेस दॅन -1. वाय इज अन इंटेजर. म्हणजे बी संच दिलेला आहे. वाय हा कसा दिला आहे व वाय इज लेस दॅन लहान आहे. लहान आहे वजा 1 पेक्षा. आणि वाय ही कशी आहे पूर्णांक संख्या आहे म्हणून ती अशा प्रकारे लिहिली जाते. बी बरोबर बी इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट वजा 1 पेक्षा लहान म्हणजे ऋण 1 पेक्षा लहान संख्या आहेत. -2 -3 -4 अशा आपण अनंत संख्या लिहू शकतो. म्हणून हा कोणत्या प्रकारचा सेट झाला इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट म्हणजेच त्याला मराठीत म्हणतात अनंत संच. अनंत संच. त्या सी सेट दिला आहे. सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. तुमच्या शाळेतील 9वीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गाचा संच. आता एका वर्गामध्ये ठराविक विद्यार्थी असतात म्हणजे काउंटेबल स्टुडंट. म्हणून आपण सी संच लिहू शकतो. देअरफॉर द नंबर ऑफ स्टुडंट्स in a class is countable. मुलांची संख्या कशी असते विद्यार्थ्यांची संख्या ठराविक असते. विद्यार्थ्यांची संख्या ठराविक असते. ठराविक असते त्यामुळं हा संच कोणत्या प्रकारचा आला तर फायनाईट सेट. फायनाईट सेटलाच म्हटलं आहे शांत संच. शांत संच. त्याचप्रमाणे सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. तुमच्या गावातील लोकांचा संच हा सुद्धा कसा असतो ठराविक असतो. म्हणून याचं सुद्धा आन्सर काही याचप्रमाणे जसं आपण शाळेतलं इथे द नंबर ऑफ स्टुडंट्स लिहिलेले त्याच्याऐवजी आपण काय घेणार नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ क्लासच्या ऐवजी घ्यायचं
पीपल. पीपल इज अ काउंटेबल, म्हणून हा सेट पण कसा आहे, फायनाईट सेट आहे. फायनाईट सेटलाच म्हटलं जातं शांत संच. शांत संच. त्याचप्रमाणे सेट ऑफ ॲपॅरेटस इन लॅबोरेटरी, प्रयोगशाळेतील साहित्य. प्रयोगशाळेमध्ये साहित्य कसं असतं, कधी फायनाईट असतं तर कधी इनफायनाईट असतं. आपण असं म्हणू शकतो की नाही, नाही, कारण लॅबोरेटरीमध्ये ठराविक साहित्य असतं, म्हणून हा सुद्धा काय आहे, फायनाईट सेट आहे, म्हणजेच शांत संच आहे. कारण प्रयोगशाळेमध्ये साहित्य हे नोंदीप्रमाणे ठरवलेलं असतं, त्यामुळे हा फायनाईट सेट. अँड सेट ऑफ होल नंबर्स, पूर्णसंख्यांचा संच. पूर्णसंख्यांचा संच कोणता आहे, तर W इज इक्वल टू 0, 1, 2, 3 डॉट 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 अनंतपर्यंत आपण या संख्या लिहू शकतो, म्हणून हा आहे इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट त्यालाच अनंत संच असं म्हटलं जातं. जसं ज्याप्रमाणे आपण होल नंबरचा सेट घेतो त्याप्रमाणे आपण रिअल नंबरचा सेट घेऊ शकतो, इंटेजर्सचा सेट घेऊ शकतो. हे सर्व सेट कोणत्या टाईपचे येणार, तर इनफायनाईट सेट म्हणजे अनंत संच.